मंडळी, लय भारी बाप्पा कोल्हापुरी या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूरच्या परंपरेचं दर्शन घडवणारा खजिन्यावरचा गणपती अर्थात देवीच्या आवारात असणारा कोल्हापूरचा मानाचा गणपती। या गणपती मागचा इतिहास असा की पूर्वी कोल्हापूरच्या देवीच्या अंगावरील सर्व अलंकार सकाळी ताब्यात घ्यायचे आणि रात्री शेजारती झाली की सारे अलंकार खजिनदाराच्या ताब्यात द्यायचे। ही पिढ्यानपिढ्याची पद्धत होती। हे अलंकार खजिनदाराने मंदिरातील एका खोलीत ठेवायचे। हा अमूल्य किमतीचा ठेवा त्याने रात्रभर मंदिरात एकटं राहून जपायचा। त्यावेळी शंकर मामा काळे हे 1890च्या सुमारास देवीची व्यवस्था पाहायचे। त्यावेळी देवीच्या खजिन्यात गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायची। शंकर मामांनी या गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला सार्वजनिक रूप दिलं आणि हा खजिन्यावरचा गणपती देवीचा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला। खजिन्यावरच्या या गणपतीला काही वर्षांनी देवीच्या मंदिरात असणाऱ्या गरुड मंडपात स्थान मिळालं। गरुड मंडपाच्या तुलनेत खजिन्यावरच्या गणेश मूर्तीची उंची लहान वाटू लागली, म्हणून मग या मूर्तीची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला गेला। ही मूर्ती पूर्णपणे शाडूची असते। उत्सवात सुसूत्रता यावी म्हणून विश्वनाथ बावडेकर, शंकरराव मेवेकरी, वसंतराव वाघ, नारायण किणीकर यांनी पुढाकार घेऊन महालक्ष्मी भक्त गणेश मंडळाची स्थापना केली। यंदाचा गणेशोत्सव हा या मंडळाचा 135वा गणेशोत्सव आहे। मंदिरातील गरुड मंडपाची सध्या दुरुस्ती सुरू असल्यामुळे मंदिराच्या आवारातच पण दुसरीकडे या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। या गणपतीचा सोहळा म्हणजे प्रथा परंपरेचं काटेकोरपणे केलेलं जतनच। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे आगमन आणि विसर्जन हे रथातून होतं। हा रथ स्वतः भाविक ओढतात। विसर्जन मिरवणुकीत मी पुढे की तू पुढे हा वाद या मूर्तीला कधीच लागू झालेला नाही। ही गणेश मूर्ती विसर्जनासाठी सायंकाळी बाहेर पडली की महाद्वार रस्त्यावर मूळ मिरवणुकीत काही काळ थांबते आणि मग या मूर्तीला वाट करून दिली जाते। मिरवणुकीत शेवटपर्यंत एक पेटलेली दिवटी आणि घंटानाद कायम असतो। असा हा कोल्हापुरातील मानाचा असलेला खजिन्यावरचा गणपती म्हणजे कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेची एक पाऊल खूणच।